आतमध्ये नुकताच संपन्न झाला. रुद्र 11 खारबा वर्सेस जोगेश स्पोर्ट जुनांदुर्गी अशी लढत निश्चितच पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती 3 धावांची गरज असताना बाहुबली सूरज पाटील आणि ठोकलाई षटकार आणि संघाला मिळवून दिला आहे विजय आणि सामन्याचा सामनावीर पुरस्कार देखील प्राप्त केलाय. तर आणखी एक बिग मॅच मित्रांनो आपण पाहतोय. पालघर तालुक्यातील 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. नागले वर्सेस टीआर नागले वर्सेस जमल स्पोर्ट सातिवली अशी लढत पाहायला मिळेल. अतिशय जबरदस्त आयोजन नियोजन बिग डॅडी 47 ग्रुप पाय उल्हास स्मृती आयोजित बड्डे बॉय रियान चषक 2022 हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. दुपारच्या सत्रानंतर पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं अतिथी कक्षामध्ये असलेल्या आमच्या प्रमुख अतिथींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चला 2 पंच मैदानाच्या आतमध्ये त्वरित जायचे आहेत. समीरजी तांगडे अँड वेदांत दोन्ही समीर आहेत. समीर तांगडी आणि समीर देवलीकर दोन आमच्या ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने प्रवेश करतायत. चला गेम ऑन करायचा आहे. तर 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही संघाचे स्ट्राइक वरती रोहन आहे आणि नॉन स्ट्राइकला खेळाडू आपल्याला पाहायला मिळते सूरज आणि गोलंदाजी करण्यासाठी टीआर स्पोर्ट नागलेकडनं नागले एक्सप्रेस तन्मय पाटील. कारण अति वेगामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे या तिन्ही शिफ्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तन्मय पाटील. पालघर जिल्ह्यातील एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतंय.
सातिवली अशी लढत पाहायला मिळते. राईट मोडदेव की षटकातील पुढचा बॉल. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र निश्चितच एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं श्री गणेश होतोय. धाव फलकावरती धाव लागली जाईल जमलदार स्फोट सातिवलीच्या. एक धाव. ताने पाटील षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला दिशा दिले. चेंडू येतोय मिड ऑन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. अतिशय जबरदस्त सुंदर रोमांचक अशा वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आजच्या स्पर्धेचा सातत्याने 3रा दिवस. ताने पाटील षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हॅप ट्रॅकर चेंडू होता. अखूट टप्प्याचा चेंडू, मात्र निश्चितच 1 बाउन्सचा इशारा या ठिकाणी ताकीद केलाय. पुन्हा जर अशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळेल निश्चितच त्याच्यावरती कारवाई केली जाईल. डॉट बॉल. सिंगल षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस मात्र क्रिजच्या थोडासा बाहेर चेंडू पडला गेलाय आणि पंच आपण पाहतोय समीरजी तांगडे सरांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि फिट असेल. जगावातील आमचे गुरुवर्य निश्चितच डॉक्टर मोरेश्वर गवली सर निश्चित म्हणत असतात उघडा डोले पहा नीट कर. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हिटचा फायदा उचलला जाईल का? यावेळेला सिंपलच्या वरून चेंडूला खेळला गेला. निशांक आहे पुढे येतोय, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत निश्चितच 2 धावा या पूर्ण केल्या जातील. थोडीशी खराब फिकी आली होती. तर फिकी जर व्हॉट्सअप प्रमाणे असते तर निश्चितच या ठिकाणी फलंदाजाला डिलेट व्हावा लागला असता. तर 2 धावा येतील. 2 टीमची धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. स्ट्राईक वरती यावेळेस फलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजेच सूरज. तर मी पाटील षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू हाताला होता. एकदा वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. ओहो, चुकीला माफी नाहीये. या ठिकाणी झाली आहे चुकी आणि मिळतील या ठिकाणी 5. या 5 न धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते, जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. षटक क्रमांक जर आपण बघितलं तर पहिला देखील या ठिकाणी झाली समाप्त आणि धावसंख्या जर बघितली तर 10 धावा. तर 5 धावा या शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला. अतिशय चांगली गोलंदाजी हाताळली होती तन्मय पाटीलनं, मात्र शेवटच्या चेंडूवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. नेम धरून गेम करण्याचा प्रयत्न होता, मात्र झाली चुकी. मिळतील 5. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते, जाऊन पोहोचली 10 वरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 10 धावा जमलदार स्फोट सातिवलीची आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील पहिला मॅच बिग डॅडी स्फोट पाये वर्सेस नो इन्कलाब खारबाव यामध्ये झाला होता. त्यामध्ये बिग डॅडी स्फोट पायेनं तो सामना जिंकला. त्यानंतर भाटाले वर्सेस धामणे बॉईज या 2 टीम मध्ये पाहायला मिळाला. दुसरा मॅच त्यामध्ये भाटाले टीमनं निश्चितच तो सामना जिंकला आहे. रुद्र 11 खारबा वर्सेस जोगेश्वर स्फोट जुनांदर्गी असा 3रा सामना झाला होता. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर रुद्र 11 खारबावनं नुकताच सामना तो जिंकलाय. आणि आजच्या दिवसातील 3रा मॅच TR स्फोट नागले वर्सेस जयमल्लार स्फोट सातिवली अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करते टीम जयमल्लार सातिवली. वाटतं बिग डॅडी स्फोट नागले हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टेक झाली होती. यावेळेस रडार मध्ये चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू येईल लॉंगनच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी. अतिशय देखणा स्ट्रोक बाय सूरज याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. 6 धावा. 6 धावसंख्येत जाऊन पोहोचले तब्बल 16 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती हा षटकार यशच्या गोलंदाजीवरती हा ठोकलेला षटकार पाहायला मिळतोय. षटकारानं धावसंख्येत जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती.
प्रयत्न आणि सातत्य या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर जीवनात अशक्य काहीच नाहीये. या ठिकाणी प्रयत्न करतोय फलंदाज सूरज. सूरजच्या बॅट मधून निघाला हा षटकार पाहायला मिळाला. राईट मोडतोय की षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हॅपट्रेकर चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टंपच्या खूपच बाहेर पाहायला मिळतोय. पंच आपल्याला समीर तांगडे या ठिकाणी दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. ऑफस्टंपच्या खूप बाहेर चेंडू यावेळेस डिलिव्हरी केला होता. अवांतरच्या सुरुवातीमध्ये एक धाव निश्चित टीमच्या टोटल मध्ये आम्ही ऍड करतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 17 या आकड्यावरती. यश षटकारांना थोडासा महागडा निश्चितच या ठिकाणी दिसतोय. यावेळेस ही लाईन चांगली आहे. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. जर कमीत कमीवरती धावांचं जर रोखायचं असेल तर अचूक टप्प्यावरती नियंत्रणपणे गोलंदाजी कशा पद्धतीने हाताळावी लागेल याच्यावरती देखील लक्ष केंद्रित करावं लागेल यश या खेळाडूला. कारण यश गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस रडारमध्ये चेंडू हाताला होता. मिस्टूक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. वन बाउंसरला फील करतोय तोपर्यंत निश्चितच एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं टीमचे टोटल जाऊन पोचले आहे ते 18 वरती. आज आपण जर बघितला बिग डॅडी नागले वर्सेस चमनलाल सातिवली असा सामना निश्चितच पाहायला मिळतो आपल्याला. यश षटकातील पुढचा बॉल. यावेळेस रडार मध्ये चेंडू उडवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून सरळ 6 धावांकरिता. यावेळेस प्रतीकेच्या बॅट मधून निघालेला हा एक दर्जेदार षटकार. या इनिंग मधील षटकार क्रमांक दुसरा पाहायला मिळतोय. पहिला षटकार सूरजच्या बॅट मधून पाहायला मिळाला होता. त्याच्यानंतर अक्षरशः प्रतीकची बॅट देखील षटकारांची भाषा बोलू लागली आहे. या षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 वरती. ही मॅच निश्चितच रफ अँड टफ पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघामध्ये जर आपण बघितलं तर अतिशय चांगले गोलंदाज, अतिशय चांगले फलंदाज, एक चुरशीची मॅच जरूर पाहायला मिळेल. यावेळेस प्रतीकेच्या बॅट मधून गेला हा षटकार. षटकारच्या सायना धावसंख्या 24 वरती जाऊन राहिली आहे. यश या ठिकाणी महागडा निश्चितच पाहायला मिळतोय. पण पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर वाईट डॉट, सिंगल आणि षटकार. राऊंड द विकेट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. या चेंडूवरती कुठल्या प्रकारचं फुटवर पाहायला मिळालं नव्हतं प्रतीक करणं. आणि स्विंग अँड मिस डॉट चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे चेंडूला फील्ड करतोय तोपर्यंत एक सिंगल या ठिकाणी घेतली जाईल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 25 या धावसंख्येवरती. दोन्ही षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12.50च्या सरासरी आतापर्यंत धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. जय मल्हार सातिवली संघाचं 25 धावा. घेऊ एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करूया. मैदानाच्या आतमध्ये पाणी पोचवा. कारण आज जर आपण बघितलं उष्णताचं तापमान देखील खूप पाहायला मिळते.
दोन्ही षटकांचा खेळ समाप्त झाला. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघितलं तर जयमल्लार स्फोट सातिवली संघाची धावसंख्या झाली आहे 12.50च्या सरासरीनं 25 धावा. सचिन पाटील येतोय नंबर 2 वरती गोलंदाजी करण्यासाठी. आतापर्यंत खूप चांगली दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहेत सचिन. चांगल्या प्रकारे टोलून काढलेला चेंडू हा आणि तिथे गचाड असं शतरक्षण होते आणि दरम्यान 2 धावा धावून काढलेल्या आहेत त्या फलंदाजाने आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27. सचिन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येत आहे तो प्रतीक यास. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू आणि पायचीतच्या स्वरूपात प्रतीक याची खेळी संपुष्टात येते. एक चांगला असा उत्कृष्ट असा गोलंदाज सचिन याने चांगला चेंडू टाकून प्रतीक याला आउट केलेला आहे. प्रतीक याची जागा भरून काढण्यासाठी सातिवली या संघाकडून येतोय तो राकेश. एक धष्टपुष्ट असा खेळाडू राकेश मैदानामध्ये जातोय. सचिन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येत आहे तो राकेश साठी. राकेश सचिन टू राकेश. राकेश याने स्क्वेअर लेग कडे कट करून मारलेला हा बॉल सीमारेषेकडे जातोय. तिथे चांगलं असं क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि राकेश याने आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 29. सचिन चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय आणि त्याचप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे फलंदाजी करतोय तो राकेश. सचिन ओव्हर द विकेट. राकेश पूर्णपणे बीट केले राकेश या सचिन याने आणि पंच समीर तांगडे यांचा इशारा येतोय की हा वाईट बॉल आहे. या अवांतर चेंडूने या धावसंख्येने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30. सचिन टू राकेश. पुन्हा स्वैर असा मारा करतोय सचिन आणि पंच समीर तांगडी त्यांचे दोन्ही हात बाहेर झेलावतात आणि सांगतायत व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 31. दरम्यान दोन्ही संघ बलाढ्य असे संघ एकमेकांसोबत भिडत आहेत. वसई तालुक्यातील हे दोन्ही संघ सातिवली आणि नागले. बिग डॅडी नागले विरुद्ध जय मल्हार सातिवली असे हे 2 संघ. बिग डॅडी TR नागले. सचिन आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन जाते प्रतीक यास आणि प्रतीक याने चांगला टोलावून काढलेला चेंडू उंच जातोय. सचिन स्वतः त्याच्या चेंडूच्या खाली होते आणि चांगला असं झेल घेऊन प्रतीक याची सेटली संपुष्टात येते. राकेश 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 2 धावा काढून आउट झालेला आहे. इलो राकेशाची खेळी संपुष्टात आलेली आणि राकेशाची जागा भरून काढण्यासाठी येत आहे तो इलो.
व्यासपीठावरती आगमन झालेले आहे ते चंद्रकांत देवळीकर यांचं बिग डॅडीज ग्रुप पाये यांच्याकडून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. फ्लिक केलेला असा चेंडू आणि त्याच्या खाली रोशन आहे, तो रोशन याने झेल सोडलेला आहे आणि एक धाव घेण्यात यश मिळालेलं आहे फलंदाज सूरज यास. खूप खराब असं क्षेत्ररक्षण करतोय तो रोशन. एक चांगला खेळाडू आहे TR बिग डॅडी स्पोर्ट TR नागली या संघाचा आणि तो इथे चुकी करतोय आणि ही चूक महागडी ठरते की काय बिग डॅडी स्पोर्ट TR या संघाला, नागली या संघाला. 32 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हर 5 बॉल 2 ओव्हर 5 बॉलचा शेवटचा चेंडू या षटकातील सचिन घेऊन येत आहे आणि चांगला असा टोलवलेला चेंडू लेग साईडला 6 धावांसाठी. समीर तांगडी आपल्याला इशारा करतोय की ओव्हर शतक संपलेला आहे आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 38. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावसंख्या झालेली आहे. दरम्यान आयोजन कमिटीला विनंती आहे की त्यांनी मैदानामध्ये पाण्याची व्यवस्था करावी. इलू याने पहिल्याच चेंडूमध्ये खातं खोललेलं आहे 6 या धावसंख्येने 6 षटकाराने आणि चांगली धावसंख्या केलेली आहे ती जय मल्हार स्पोर्ट सातिवली या संघाने. डीजे अक्षय देवलीकर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं षटक घेऊन येत आहे तो मोनिश. एक चांगला आणि उत्कृष्ट वेगवान गोलंदाज बिग डॅडी स्पोर्ट्स त्रिमूर्ती नागले या संघाचा. मोनिश राईट आर्म ओव्हर द विकेट सूरज साठी. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलचा चांगला समाचार घेतलेला आहे सूरज याने आणि पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. पंच आपला निर्णय करवायचा आहे. 6 धावा फेअर डिलिव्हरी. सूरज मोनिश पहिल्याच चेंडूवरती 6 धावा खर्च करतोय. दुसरा चेंडू घेऊन जात आहे सूरज साठी. सूरज एक चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी आणि पुन्हा एकदा चांगल्या हाताने खेळून काढलेला त्याच्या खाली निशांक येतोय. निशांक याने चांगला झेल पकडलेला आणि सूरज याची खेळी संपुष्टात आलेली आहे. डीजे दहा बॉल 22 धावा केलेल्या आहेत सूरज याने. चांगली खेळी केली होती आपल्या संघासाठी. दरम्यान इलू हा स्ट्राईक एंडला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहतो आपण प्रणित. मोनिश आपल्या संघातील तिसरा चेंडू घेऊन येत आहे इलू साठी. इलू इकडे ते बघतोय आणि तिथे यष्टीरेषेच्या हातातून चूक होते आणि 4 धावांसाठी हा चेंडू जातोय.
4 धावा. एक धाव काढलेली आहे आणि एका धावसंख्येने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 49. तर स्ट्राईक एंडला पाहतोय पहिलाच चेंडू फेस करणार आहे प्रणित. 49 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मोनिश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन येत आहे प्रणित यासाठी. मोनिश राऊंड द विकेट टू प्रणित. चांगल्या प्रकारे टोलवण्याचा प्रयत्न आणि तिथे तन्मय काही चूक करत नाही. यष्टीरक्षक तन्मय याच्या हातात चांगला सेफ हॅड मध्ये झेल घेतलेला आहे आणि प्रणित याची खेळी संपुष्टात आलेली आहे. दरम्यान पुढचा फलंदाज सौरभ. शेवटचा बॉल इलूसाठी घेऊन येत आहे मोनिश. मोनिश टू इलू. इलू चांगला फुटकर दाखवते आणि पल्लू शॉट खेळलेला आहे. बघूया काय होते त्या चेंडूवरती. अंकित पाटील होता पण त्याला झेल काही सक्सेस करता आलेला नाही आहे. दरम्यान इलू हा दुसऱ्या धाव घेत असताना बाद झालेला आहे, रनआउट झालेला आहे आणि या एक धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 50. अर्धशतक झालेले आहे जय मल्हार सातिवली या संघाच्या आणि 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे बिग डॅडी स्पोर्ट त्रिमूर्ती नागली या संघासमोर. दरम्यान विक्रांत इताडकर पूर्णा ग्रामपंचायत सदस्य यांचं आपण सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. प्रवेश देवलीकर स्वागत करत आहेत विक्रांत इतांडकर पूर्णा ग्रामपंचायत सदस्य यांचं हार्दिक स्वागत. बिग डॅडी स्पोर्ट्स आयोजित आणि उल्हासमूर्ती स्पोर्ट आयोजित बर्थडे बॉय रेयांश चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण लाईव्ह याच्यावरती पाहतोय प्रवेश देवलीकर विक्रांत इताडकर यांचं स्वागत करताना. धन्यवाद, तुम्ही आले आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवली. निशांत पाटील कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाकडे संपर्क साधायचा आहे. पूर्णा स्पोर्ट पूर्णा आणि वडघर या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी समालोचन कक्षाकडे यायचं आहे. पूर्णा स्पोर्ट पूर्णा पूर्ण संघ समालोचन कक्षामध्ये आहे. तर वडघर संघाला एक ऑफिशियल कॉल असेल की त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे.
बिग डॅडी स्पोर्ट्स नागले संघाचे दोन सलामीचे फलंदाज वैभव आणि निशांक आपल्याला यष्टीकडे जाताना दिसत आहेत. आपण पाहतोय हा जो सामना चालू आहे तो जय मल्हार स्पोर्ट्स सातिवली विरुद्ध बिग डॅडी स्पोर्ट्स नागले या संघांच्या दरम्यान. प्रवीण गुप्ता ज्यांचा आपण टॉस बॉक्स पाहतोय त्यांचा हा स्पॉन्सर संघ असेल बिग डॅडी स्पोर्ट्स नागले हा संघ. त्यांच्या संयुक्त विजयमाने इथे उपस्थित असलेला हा संघ बिग डॅडी स्पोर्ट्स नागले विरुद्ध जय मल्हार स्पोर्ट्स सातिवली. वडगर संघाला एक ऑफिशियल कॉल असेल की त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. दरम्यान स्ट्राईक एंडला आहे वैभव आणि नॉन स्ट्राईक एंडला पण पाहतोय तो निशांक. दरम्यान वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो वैभव. आपल्या सौरभ वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येत आहे. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. तर लॉंग ऑन लॉंग ऑफ ला दोन खेळाडू सजवलेले आहेत आणि पूर्ण 30 पहिला चेंडू आणि पंच समीर तांगडी इशारा करतायत की वाईट बॉल. आणि या अवांतर धावेने संघाचा शुभारंभ झालेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1. सौरभ कुठेतरी भरकडतोय आपल्या लाईनवरती आणि त्याचा फायदा होत आहे बिग डॅडी स्पोर्ट्स नागले या संघाला. दरम्यान वैभव सौरभ टू वैभव पूर्णपणे बीट झालेले आहेत आणि पंच समीर तांगडी सांगत आहेत की हा वाईट बॉल आहे. आणि वाईट बॉलने म्हणजे 2 बॉल टाकून झालेले आहेत आणि दोन्हीही चेंडू स्वैर असा मारा केलेला आहे सौरभ यांच्याकडून. आणि या 2 चेंडूंच्या 2 अवांतर धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 2. अजूनही एकही चेंडू टाकून झालेला नाहीये. सौरभ कुठेतरी भरकटलेला दिसतोय आपल्याला त्याच्या लाईन आणि त्याच्या फुटवर्क वरती. सौरभ राऊंड विकेट टू वैभव चांगला टुलून काढलेला आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि 1 धाव घेण्यास यश प्राप्त झालेलं आहे ते वैभव यास. आणि निशांक हा स्ट्राईक एंडला दिसतोय आपल्याला आणि 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3. दरम्यान लेफ्ट हँडेड बॅट्समन निशांक आपल्याला दिसतोय. बघूया तो या ग्राउंडचा या क्रीडानगरीचा फायदा घेतोय की का तर वारा हा त्याच्या बाजूने आहे. आणि सौरभ पुढील चेंडू घेऊन येत आहे तो निशांक साठी. लेफ्ट हँडेड बॅट्समन निशांक. सौरभ राऊंड विकेट तो निशांक. पूर्णपणे बीट झालेला आहे निशांक. काही फायदा उचलता आलेला नाहीये. दरम्यान अजय याने आतमध्ये यायचं आहे. सामना 2 मिनिटांसाठी थांबवायचा आहे. टेम्पो येऊ द्या. आणि आपण पाहतोय पुढील चेंडू घेऊन येत आहे निशांक साठी सौरभ. आणि निशांक याने जोरदार चेंडू खेळून काढलेला आहे आणि 6 धावांसाठी हा चेंडू जातोय. चांगला
चांगली बॅटिंग करताना दिसतोय निशांक. आणि या 6 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 9. बिग डॅडी स्पोर्ट्स नागले या संघासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. जर हा संघ उपांत्य फेरीमध्ये जर पोहोचला तर अंकित पाटील यांच्याकडून त्यांची संध्याकाळची सोय झालेली आहे. दरम्यान सौरभ पुढील चेंडू घेऊन येते निशांक साठी. निशांक पुन्हा एकदा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न करणार होता पण पूर्णपणे बीट झालेला आहे आणि हा निर्धाव चेंडू हाताळत आहे सौरभ. आणि या 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि या 4 चेंडूंमध्ये 9 धावा काढण्यात यश मिळाले आहे बिग डॅडी स्पोर्ट्स नागले या संघाला. पुढील चेंडू घेऊन ते सौरभ निशांक साठी आणि निशांक पुन्हा एकदा टोलून काढलेले आहे. कव्हर पॉइंटच्या वरून 6 धावांसाठी निशांक यांच्या बॅटमधून. दरम्यान आपण पाहतोय तर सदानंद भुरे उर्फ बारक्या भुरे यांच्याकडून या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून आलेला आहे ती सायकल. त्यांचं धन्यवाद सदानंद भुरे. शेवटचा चेंडू सौरभ घेऊन येत आहे निशांक साठी आणि निशांक याने पुन्हा वरून खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 खेळाडू त्याच्या खाली येत आहेत. हा ना करता करता त्यांनी एक झेल पकडलेला आहे आणि निशांक याची खेळी संपुष्टात आलेली आहे. निशांक याने 12 धावा केलेल्या आहेत. वैयक्तिक 12. हॅलो स्वागतम सुस्वागतम पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर सर्व खेळाडूंचं अतिथींचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. बिग डॅडी 47 नागले वर्सेस आपण पाहतोय टीम जमाल स्पोर्ट सातिवली अशी लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लक्ष ठेवले गेले 51 धावांचं. बिग डॅडी 47 या संघासमोर यावेळेस तन्मय पाटील याच्या बॅट मधून निघतोय हा षटकार.
तर मग पाटील याच्या बॅट मधून निघाला हा षटकार. षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 17 आणि 17 मध्ये अजून सुद्धा मॅच जिंकण्याकरता धावांची गरज आहे. 30 पाहिजे ना 17 मध्ये. 17 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे अजून सुद्धा मॅच जिंकण्याकरता. गोलंदाज आपण पाहतोय प्रणित. चेंज ऑफ द पेस मात्र पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतोय. यानंतर आपण पाहणार आहोत पुन्हा स्फोट पूर्णा वर्सेस वडघर अशी लढत पाहायला मिळेल. चला टॉस करण्यासाठी दोन कर्णधार या. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. अगोदर थोडासा सफल क्रॉस झाला होता मात्र चूक टप्प्यावरती नियंत्रण गोलंदाजी पाहायला मिळाले प्रणित करणं. षटकार लागल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न निश्चित प्रणित करतोय. प्रणित राईट आर्म मोर द विकेट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अतिशय देखणा स्ट्रोक. चेंडू जाईल यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या वरून 6 धावांसाठी तन्मय नावाचा हा ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. धन्यवाद या ठिकाणी षटकार येतोय. षटकारच्या सायना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 28 या आकड्यावर. चला टॉस आपण करणार आहोत. वडघर यस संगणक आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये. आमच्या अतिथी आहेत त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये मिळतील 4 धावा. 4 ना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 वरती. तिचे 2 मिनिटं तुम्हाला थांबवतोय. आपण वाहतो या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षामध्ये आदरणीय सन्मान्य चंद्रकांत देवलीकर काका आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. चला 2 कर्णधार या. चला 2 कर्णधार या. पूर्णा स्फोट पूर्णा आणि वडघर या 2 टीम मध्ये टॉस या ठिकाणी केला जातो. आदरणीय सन्माननीय चंद्रकांत देवलीकर साहेबांच्या शुभ हस्ते हा पुढच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. षटकातील पुढचा बॉल प्रणित. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. टॉसचा निकाल यावेळेस लागला गेलाय तो म्हणजेच वडघरच्या बाजूनं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला प्लीज फास्ट केला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. एक चांगली सुरुवात. पीडीआयटी 47. यावेळेस पुन्हा एकदा वाईट चेंडूचा इशारा. अवांतरच्या स्वरूपात टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 33 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे प्रणित याच्या षटकातील. राऊंड द विकेट. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला टॅप केलंय. एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण बघितलं तर बिग डॅडी 47 नागले टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावरती. यानंतर आणखी एक बिग मॅच पाहायला मिळेल. गावदेवी वडघर वर्सेस पूर्णा स्फोट पूर्णा. आटिकी टक्कर निश्चितच पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर 51चं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीला निशांक
चांगला खेळ केला होता, मात्र निशांग बाद झाल्यानंतर तन्मय पाटीलनं चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये केला आहे. गोलंदाज आपण पाहतोय रोहन ह्यावेळेस चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा रोखू शकत नाही, मात्र थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 धावा पूर्ण केल्या, 3 धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावरती पाहायला मिळते. रोहन लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, डॉट डिलिव्हरी. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे, मात्र या ठिकाणी चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल टीम जय मल्हार सातिवली संघाला. जास्तीत जास्त डॉट चेंडू हाताळावा लागतील, जेणेकरून समोरच्या टीम वरती आपण प्रेशर हे बनवू शकताय. मात्र त्याकरता तुम्हाला चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हॅप ट्रॅकर चेंडूचा क्षेत्ररक्षक आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर जातोय चेंडू. सीमारेषा पलीकडे मिळतील या ठिकाणी 4 धावा. 4 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41 धावा. 9 चेंडू मध्ये आता मात्र जिंकण्याकरता धावांची गरज आहे 10. यावेळेस आपण बघितला वैभव याच्या बॅट मधून निघालेला हा स्ट्रोक 4 धावांकरता 4 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 41 या आकड्यावरती पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर चेंडू जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ 6 धावांकरिता. षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 47 या आकड्यावरती पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय निलेश टावरे पूर्णा यांच्याकडून वैभव या खेळाडूला शुभेच्छा आलेल्या आहेत. तर एक सिंगल धाव येते, सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 48 पाहायला मिळते. 48 धावा, फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 7 बॉल 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये मॅच फिनिश केली जाईल की काय, ज्या पद्धतीने अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये बरसलाय तन्मय पाटील. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू हुक शॉट पाहायला मिळतोय, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. MS धोनीच्या अंदाजाने सामना फिनिश केला मिस्टर तन्मय पाटील या खेळाडूनं. तर कॉंग्रॅच्युलेशन बिग डॅडी 47 नागले. तर हार्डलेक जय मल्हार स्पोर्ट सातिवली. तर मॅन ऑफ द मॅच साठी आपण या ठिकाणी निश्चितच